नमस्कार. आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये वाक्यविचार पाहिला. त्यानंतर शब्दांना लागणारे पाणिनीय प्रत्यय पाहिले. त्यानंतर आपण 30 स्मरणीय शब्द पाहिले. जे शब्द स्मरण केले असता म्हणजे पाठ केले असता संस्कृत मधील सर्व शब्दांचा अभ्यास होतो. म्हणजे 10 पुल्लिंगी शब्द, 10 स्त्रीलिंगी शब्द आणि 10 नपुंसकलिंगी शब्द. आता या व्हिडिओमध्ये आपण शब्दरूपावली म्हणजे शब्दांना विभक्ती प्रत्यय लागून जी रूप बनतात ती रूप आपण पाहणार आहोत. यांनाच मराठीमध्ये किंवा संस्कृतमध्ये शब्द चालवणे असे म्हणतात. आकारांत पुल्लिंगी शब्द पाहू. देव हा शब्द पाहत असताना देव शब्द आणि त्या विभक्तीचे होणारे अर्थ यांचा आपण प्रथमतः अभ्यास करू. देवः, देवौ, देवाः प्रथमा. देवः म्हणजे एक देव, देवौ म्हणजे दोन देव आणि देवाः म्हणजे सर्व देव. देवम, देवौ, देवान द्वितीया. देवम म्हणजे एका देवाला, देवौ म्हणजे दोन देवांना आणि देवान म्हणजे सर्व देवांना. देवेन, देवाभ्याम, देवैः तृतीया. देवेन म्हणजे एका देवाने, देवाभ्याम म्हणजे दोन देवांनी, देवैः म्हणजे सर्व देवांनी. देवाय, देवाभ्याम, देवेभ्यः चतुर्थी. देवाय म्हणजे एका देवाला, देवाभ्याम म्हणजे दोन देवांना आणि देवेभ्यः म्हणजे सर्व देवांना. देवात, देवाभ्याम, देवेभ्यः पंचमी. देवात म्हणजे एका देवाहून, देवाभ्याम म्हणजे दोन देवांहून आणि देवेभ्यः म्हणजे सर्व देवांहून. देवस्य, देवयोः, देवानां षष्ठी. देवस्य म्हणजे एका देवाचा, एका देवाची किंवा एका देवाचे. देवयोः म्हणजे दोन देवांचा, दोन देवांची किंवा दोन देवांचे. देवानां म्हणजे सर्व देवांचा, सर्व देवांची किंवा सर्व देवांचे. देवे, देवयोः, देवेषु सप्तमी. देवे म्हणजे एका देवात किंवा एका देवामध्ये, देवयोः म्हणजे दोन देवांमध्ये आणि देवेषु म्हणजे सर्व देवांमध्ये. हे देव, हे देवौ, हे देवाः संबोधनम. हे देव म्हणजे संबोधन, हे संबोधन करून म्हणजे अभिमुख होऊन म्हणजे एखाद्याला हाक मारण्यासाठी वापरलं जातं. त्यामुळे याचा अर्थ त्याप्रमाणेच होतो. हे देव म्हणजे हे देवा, हे देवौ हे दोन देवांनो आणि हे देवाः म्हणजे हे सर्व देवांनो. आता हाच शब्द आपण पाठ कसा करावा हे एकदा पाहू. लयबद्ध पाठ केलं असता लक्षात राहायला सोपं जातं. त्यांचा उच्चार यापूर्वी सांगितल्याप्रमाणे उच्चारामध्ये चुकू नये यासाठी यांचे उच्चारही सर्वांनी लक्षपूर्वक ऐका आणि त्याप्रमाणे कंठस्थ करावेत. अकारांत पुल्लिंगी शब्द देव. लिहित असताना देखील अकारांत पुल्लिंगी शब्द देव पुढे एकवचन, द्विवचन, बहुवचन आणि विभक्ती असे 4 भाग करावेत, म्हणजे 4 कॉलम करावेत आणि लिहावं. पाठ कसं करावं तर देवः, देवौ, देवाः प्रथमा. देवम, देवौ, देवान द्वितीया. देवेन, देवाभ्याम, देवैः तृतीया. देवाय, देवाभ्याम, देवेभ्यः चतुर्थी. देवात्, देवाभ्याम, देवेभ्यः पंचमी. देवस्य, देवयोः, देवानां षष्ठी. देवे, देवयोः, देवेषु सप्तमी. हे देव, हे देवौ, हे देवाः संबोधनम. इतक्या
शांतपणे पाठ करावं. याचं कारण आपण एकदा पाठ करतो आणि ते आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडतं. आणि दुसरं कारण, ज्या वेगात आपण पाठ करतो त्या वेगात आपल्याला लिहिता आलं पाहिजे. हा एक सर्वसाधारण नियम. समजा मी पाठ करतानाच देवाहा देवो देवाहा प्रथमादिवम देवो देवान द्वितीया असं केलं तर या वेगामध्ये आपण लिहू शकत नाही आणि ऱ्हस्व दीर्घ याच्यात चुका राहून जातात. म्हणून देवाहा देवौ देवाहा असं पाठ केलं की देवाहा म्हणजे ऱ्हस्व आहे, देवौ औकार आहे आणि देवाहा म्हणजे देव शब्दाला एक काना देऊन मग विसर्ग आहे. या बारीक सारीक गोष्टी आपल्या लक्षात राहतात. यासाठी जेवढं होईल तेवढं सावकाशपणे पाठ करावं. देवशब्दाप्रमाणे चालणारा पाहू तो म्हणजे राम. अकारांत पुल्लिंगी शब्द राम. एकवचन, द्विवचन, बहुवचन, विभक्ती शब्द लिहिण्याची ही पद्धत आहे, ही कुठेही बदलत नाही. शब्द पाहू. राम, रामः, रामौ, रामाः प्रथमा, रामं, रामौ, रामान् द्वितीया, रामेण, रामाभ्यां, रामैः तृतीया, रामाय, रामाभ्यां, रामेभ्यः चतुर्थी, रामात्, रामाभ्यां, रामेभ्यः पंचमी, रामस्य, रामयोः, रामाणां षष्ठी, रामे, रामयोः, रामेषु सप्तमी, हे राम, हे रामौ, हे रामाः संबोधनम. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, अकारांत पुल्लिंगी शब्द देवही आहे आणि अकारांत पुल्लिंगी शब्द राम हा सुद्धा आहे. मग तृतीया एकवचनामध्ये देव शब्दामध्ये रामे न झाला होता आणि राम शब्दामध्ये रामेण असा होतो. याचं कारण काय? किंवा षष्ठी बहुवचनामध्ये रामाणाम होतो. याचं कारण काय? तर एक नियम असा आहे, ऋ म्हणजे ऋषी मधला ऋ, र किंवा अर किंवा श यांच्या पुढे स्वर आला किंवा क वर्गातली व्यंजन म्हणजे क ख ग घ ङ आले, प वर्गातील व्यंजने म्हणजे प फ ब भ म आले किंवा य र व ह आले आणि यापुढे जर न आला तर तो जो न आहे त्या न चा न होतो. आता अकारांत पुल्लिंगी शब्द देव किंवा अकारांत पुल्लिंगी शब्द राम याप्रमाणे चालणारे काही अष्टांग हृदय शब्द पाहू. विषम, मंद, सम, कोष्ठ, क्रूर, मध्य, वृक्ष, शीत, खर, सूक्ष्म, चल, अनिल, स्निग्ध, शीत, मंद, श्लक्षण, मृत्स्न, स्थिर, कफ, संसर्ग, सन्निपात, समान, आदी. आदी म्हणजे इत्यादी. हे सर्व शब्द अष्टांग हृदय मधील पहिल्या अध्यायातून घेतलेले आहे. या व्यतिरिक्त आणखीन काही शब्द आहेत, यांचा आपण वेळोवेळी अष्टांग हृदयाचा अभ्यास करत असताना अभ्यास करूया. हे शब्द पाठ करत असताना अष्टांग हृदय मधील शब्द आपण घेत गेलो, पाठ करत गेलो, लक्षात ठेवत गेलो तर अष्टांग हृदय आपल्याला समजणं, व्याकरण दृष्ट्या समजणं अतिशय सोपं आणि सुलभ होईल. म्हणून प्रत्येकाने याचा अभ्यास करावा आणि या शब्दांनी मला किती मार्क मिळणार आहेत याचा विचार न करता शब्द पाठ करावेत. याचं पुन्हा एकमेव कारण असं सांगतो की पहिल्या पायरीवर पाय ठेवला तरच मी चौथी, पाचवी, सहावी पायरी चढू शकेन. हा सर्वसाधारण नियम आहे. मला 5व्या पायरीला मार्क आहेत. आय हॅव मार्क्स ओनली फॉर 5th स्टेज. 5व्या पायरीला मार्क आहेत म्हणून जर मी एकदम 5व्या पायरीवर उडी मारण्याचा प्रयत्न केला तर तिथे पडण्याचे, धोका होण्याची शक्यता म्हणजे चान्सेस खूप असतात. म्हणून अभ्यास करावा, तोही सावकाश करावा.
धन्यवाद.